नमस्कार मित्रांनो, भरपूर वेळेस आपल्याला असा अनुभव येतो की आपलं कम्प्युटर कॉन्फिगरेशन काय आहे, त्याची रॅम किती GB आहे, हार्ड डिस्क किती GB आहे, SSD किती GB आहे, त्यानंतर प्रोसेसर कुठला आहे, ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे, अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन आपल्यासमोर येत असतात. अशा वेळेस आपल्याला ते बघण्यासाठी एक सिस्टम इथे मी सांगतोय, एक प्रोसेस सांगतोय, ते बघूया. चला, सर्वप्रथम आपण बघूया की कम्प्युटरची जी मेमरी असते ती कशी आपण चेक करायची. दिस पी सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर जे दिस पी टी आहे त्याच्यात दिस पी सी आहे त्या ऑप्शनच्या राईट बटनवर क्लिक करायचं. प्रॉपर्टीजमध्ये जायचं आणि प्रॉपर्टीमध्ये क्लिक केल्यानंतर हे बघा, वरती तुम्हाला डिव्हाइसचं नेम ज्या नावाने आपण सेव्ह करून ठेवलेलं आहे, तुमचं ॲडमिनच्या नावाच्या जागेवरती ते नाव इथे दिसेल. त्यानंतर प्रोसेसरमध्ये दिसेल बघा, इंटेल आर्कोर TM i5 हे बघा, i5 जनरेशनचं कम्प्युटर आहे. याचं प्रोसेसर i5, या ठिकाणी i3 येतं. पूर्वी यायचं ड्युएल कोर टू ड्युएल अशा प्रकारचे नाव यायचे. i7 आहे, i3 आहे, अशा प्रकारचं i5 प्रोसेसर आहे. त्यानंतर याच्यामध्ये इन्स्टॉल केलेली रॅम आहे, ती रॅम आहे बघा 8 GB आहे. त्यानंतर डिव्हाइस ID, प्रोडक्ट ID, बाकी गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रोसेसर आणि रॅम दोन गोष्टी ते चेक करतात बघा. i5 सिस्टम आहे, 8 GB रॅम आहे. त्यानंतर याच्यामध्ये कुठल्या प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम टाकलेली आहे, तर विंडोज स्पेसिफिकेशनमध्ये इथे एडिशन दिलेलं आहे, विंडोज 10 Pro या प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम आपण इथे लोड केलेली आहे. ही ॲक्टिवेट आहे की नाही कसं बघायचं. चेंज प्रोडक्ट की या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ते वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल ॲक्टिवेशनबद्दल. तर विंडोज इज ॲक्टिवेटेड विथ द डिजिटल लायसन्स. अशा प्रकारे तुम्हाला विंडोजचं प्रोसेसर आणि रॅम बघता येईल आणि कुठल्या प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम बघता येईल. त्यानंतर दुसरं एक ऑप्शन आहे रॅम बघायची, हार्ड डिस्क किंवा SSD बघायची. तेव्हा त्यानंतर ज्यावेळेस आपण दिस पी सीवरती क्लिक करतो, हे तर दिलेलं आहे लोकल डिस्क C. यामध्ये खाली दिलेले आहे बघा 102 GB फ्री ऑफ 170 अँड 60 GB फ्री फॉर. या दोन जे फोल्डर आहे, ते दोन फोल्डरचं ॲडिशन करून समजून जायचं की आपल्याला एवढे GBचं हार्ड डिस्क किंवा SSD यामध्ये लोकेट केलेली आहे. थँक्यू.